प्रशासकीय पदभरतीत वाणिज्य शाखेच्या उमेदवारांवर अन्याय. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 5 मे रोजी जाहीर केलेल्या नवीन प्रवेश नियमांमुळे वाणिज्य शाखेच्या पदवीधरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या नवीन नियमावलीनुसार गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील तांत्रिक व विशेष कौशल्य असणाऱ्या पदांसाठी आता इतर शाखांच्या उमेदवारांनाही पात्र ठरवण्यात आले आहे. शासनाचा हा निर्णय वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून याविरोधी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार लेखापरीक्षण, ऑडिट आणि कर प्रणाली हे विषय पूर्णतः वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत. या विषयांचे सखोल ज्ञान केवळ वाणिज्य पदवीधरांकडेच असते. असे असतानाही या पदांसाठी इतर शाखेतील उमेदवारांची निवड झाल्यास कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. तसेच वर्षानुवर्षे या विषयांचा अभ्यास करणाऱ्या वाणिज्य शाखेच्या उमेदवारांच्या रोजगारावर यामुळे गदा येणार आहे. विशिष्ट कौशल्याची पदे सर्वांसाठी खुली करणे म्हणजे वाणिज्य शाखेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे, अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. तरी प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन 5 मे रोजीच्या अन्यायकारक नियमात सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन वाणिज्य शाखेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात शुभम पाटील, रोहित शिपुकडे, प्रसाद जाधव, नवनाथ चौहान, शरद पाटील, मोहम्मद शेख, सचिन आठबैले, निलेश बिरजे, किरण पाटील, अनिल जाधव, रोहन जाधव, अमर पाटील, विकास पाटील, गुरुदेव सोनार, सुमित गवळी, अक्षय जाधव हे विद्यार्थी हजर होते. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर.